आज मी वेगळ्या पद्धतीचं कारलं बनवलेलं आहे. त्यासाठी मी इथं पांढरे कारले घेतलेत. तुमच्याकडे हिरवे असले तरी चालेल. कारले आपल्याला हे उभे कापून घ्यायचे. एका वाटीमध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि कारल्याच्या अगोदर सगळ्या बिया काढून घ्यायच्या. एका वाटीमध्ये लिंबू पिळून घ्यायचं आणि एक वाटीमध्ये मीठ घ्यायचं. प्रत्येक फोडीला लिंबू आणि मीठ चोळून घ्यायचं आणि हे कारले आपल्याला वड्या उकडतो तसं वाफवून घ्यायचे. आता हे कारले आपले 10-15 मिनिटं वाफवत होतात. लगेच कारले वाफवले की काढून घ्यायचे आणि थंड का झालं की त्यातलं पाणी पिळून काढायचं. आता त्यासाठी मसाला तयार करायचा. त्यासाठी उकडलेले बटाटे घेतले 2 किसून. त्यामध्ये थोडंसं तिळाचं कूट घेतले. थोडं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. थोडी हळद टाकायची. चवीनुसार मिरची पावडर टाकायची. थोडीशी जिरा पावडर, धना पावडर आणि मीठ टाकायचं. कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि प्रत्येक कारल्याच्या फोडीमध्ये भरून घ्यायचं. आता हे कारले आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकायचं आणि हे सगळे पुन्हा वाफवून घ्यायचे. हे 2-3 वेळा झाकण उघडून उलथपालथे करून घ्यायचे. म्हणजे खालची बाजू वर, वरची बाजू खाली. थोडा मसाला बाहेर आला तरी चालेल. मस्त असे परतून घ्यायचे. आता कारले 10-15 मिनिटात चांगले भाजून निघतात. मस्त अशी कारल्याची रेसिपी ही नक्की करून पहा.